आयला मीटिंग तर बोलवली पण ही माणसं तर काय अजून आली नाही ती टेन्शन आले आता काय करायचं या दगड्याच्या भ्यानं गावातली माणसं बहुतेक मिटिंगला येणार नाही ती बोंबला सगळं अवघडच झालं आहे सगळं तर नाम्या पण येणार होता काय झालं आला वाटतं नाम्या आला ये बाबा नाम्या आत्ता माझा जीव भांड्यात पडला सरपंच कुठं आहे ती माणसं अरे येतील की नामा मगाच्यानं टेन्शन मला बाबा गावात सांगितलं मिटिंग आहे मी पंचासनी सांगितलं आणि त्या गंगेला सांगितलं मिटिंगला ये म्हणून आता पंचासनी कशाला तुम्हाला गावकरी बोलवा म्हणलं होतं मी अरे मला वाटलं पंचासनी सांगितलं मी पंचासनी सांगितलं आणि गंगेला सांगितलं मिटिंगला ये आता येतील ती गंगेला पण मी पण बोललोय गंगेला तू ये म्हणून मग येतील की नाम आता मी मगाच्यानं यार मारतोय वाट बघतोय त्यांची येते दगडूशेठच्या भीतीने म्हणलं येते की नाही काय माहित आता पण येतील सुक्यान ही कुठं राहिली अरे सुक्यान झुले आली नाही ती अजून बघ तेवढं लाव फोन मीटिंग लावली का ए पंक्चर शाप कुठं आहे रे तू लवकर ये यायला लागा काय माणसं जात आहे का लागा अजून बोंबला तिथं जाय सोबतच आहे बरं गेलं या आईला गंगी आली माझी बघितलं का आली गंगे आली की हा आणि अजून गाव आहे का इथं काय सरपंच माणसं कुठं आहेत अगं गंगे सांगितलंय मी गावातल्या पंचासनी पण आता येतील का अजून तर काय आली नाही ती ना मग तर आला माझा जीव भांड्यात पडला काम आहे बिनकाम सरपंच करून बसलोय बघ मी डोक्याला ताप झालाय माझ्या नामा असलं मला टेन्शन नसते काय बस आता अरे बाबा काय सांगू काम लागलेलं ना म्या आईला सगळी बसली ती मग तुमचा आहे का पत्ता अजून हा म्हणजे तू पण फडतो बघ एखादी मी आणतो काय लवकर त्याच्यामुळे उशीर झाला तू बी असला नाही काय नाही आणतो का नाही तुम्हाला लवकर या म्हणलं तर मीटिंग आहे तर आत्ता आला हो तुम्ही लगा गंगेला का तुमच्या आधी आल्या होय आले बोलते रे भांड बंद कर बस की बसा इथं अरे सरपंच दगड्या कवा यायचं येईल की दगडूशेठ असता येईल की असं घ्यायचं मला येणार की दगडूशेठ नाही दगड्याच म्हणाय त्याला दगडूशेठ ना मग तो आहे म्हणलं मी दगड्या दगडू सुद्धा म्हणणार त्याला बघतोय मी बघतोच याला लागलाय आणि तुम्ही बोला येऊ आले नक्की कसं बोलतो हा बघतो की आता त्याला मेन पंच तरी आलं या बसून आला नमस्ते सरपंच नमस्ते नमस्कार नमस्कार पाटील दगडूशेठ नमस्ते नमस्कार नमस्ते अण्णा नमस्कार सरपंच ते रे बसते रे बसते ते पंक्चरवाल्या काय काम आहे तुझं गावची पंचांची मीटिंग आहे ओटीत ना ए ना म्या ती उसातलं काय रे उसातलं नव गावातलं अरे ना म्या पंचांची मीटिंग आहे वैयक्तिक काय बघ बोल नकोस घरातलं काय ए या बसून नका शानू हा आलाय गाजवायला मजा देते देरांना शांतील जरा ए सुक्या बायकोचा विषय इथं काय माझ्या गाड्याचा नाही मीटिंग चालू आहे बरोबर बोलतो की थांब जरा ए सरपंच ही मीटिंग आहे का कोणाच्या मातीचा कार्यक्रम आहे हा अका कोण बोलणार आहे का नाही सरपंच बोला की दगडूशेठ कसली मीटिंग आहे किती वेळ लागणार आहे जाऊ मी बोल ना म्या मीटिंग कशाला बोलवली
ना मी आता माझं देव उठवते मलाच दाडाला येते त्या दगड्यापाशी. ए सरपंच ऐकू ना का मी काय म्हणतोय ती मीटिंग कशाला बोलवली आहे? होय की ना मा हो निघालो की. सांगा दगडूशेठ मी भेंडा होतोय का काय कधी असं करते या. ए सरपंच तुम्ही नुसतं बोलता वा आहे का नाही आम्ही आहे की मग काय तर. ए सरपंच बोला की दगडूशेठ. कशाला बोलवल्या कसली मीटिंग आहे? दगडूशेठ ती नाही का आपली काय ती आपली गावची नदीवर तुमची ती दारूची पट्टी नाही आता माझीच हातपर फाटली कसं बोलू? ऐ, काय बोलतोय? ए बसा कळ आपलं डेअरिंग बसा बसा. आईला मला झक मारायला लावणार आहे. तू सांग. ए दगडू अण्णा ती तुमची दारूची बट्टी आहे का नाही नदीवर ते बंद करायला लागत्या. कसा आहे आपला जेंट्स बॉन्ड कसा आहे डिरिंग काय जेंट्स बॉन्ड गाबड घे बस कसा आहे दोस्त कोणाचा आहे आपला दोस्त आहे माझा दोस्त आहे बरं माझा दोस्त माझा आहे घ्या बस ए तू का बस शांत बस. अरे नाम्या पण माझ्या बट्टेचा गावाला काय त्रास आहे? आपल्या गावात एक सोब एवढं नाही काय आणि तुमची ती बट्टी पहिलीच बेकायदेशीर आहे तुम्हाला आधीच सांगतो ती बंद करायला लागणार. ए अरे गावकऱ्यानं बोला गेला का मी एकटाच बोलवी? होय नामदेवा तू म्हणतोस ते झालीच पाहिजे बट्टी बंद. नामदेवा दारूची बट्टी बंद झालीच पाहिजे. अरे नाम्या पण माझ्या बट्टेचा गावाला काय त्रास आहे? आज ना उद्या होणारच की. अरे चुकिया तुला जर मी म्हणलं पंक्चरचं दुकान बंद करशील काय रे? असं कसं मी बंद करीन त्याचा गावाला काय त्रास आहे? मग माझ्या काय भट्टीचा ताप आहे? माझी भट्टी तर नदीव आहे. पण मला सांगा त्या कुडांना आपल्या गावातलं कोण दारू पितंय का आणि ती भट्टी पिऊन त्यांना सवय लागली तर? अरे पण मी गावातल्या माणसांनी दारूच देणार नाही. ती काय पण असू दे गाव म्हणाल ती तुम्हाला ऐकायला लागेल नाहीतर नाहीतर काय? अरे नाम्या दगडूशेठ शेठची ताकद सगळ्या गावाला माहित आहे. ए बोला की गावकऱ्यानो काय मी एकटाच बोलवी? ए नाम्या अरे हे बसगावनी घेऊन आलाय शिवाय माझ्या पुढं याक तर बोलतय का? हा डेऱ्यांना चला. ए दगडूशेठ बसा खाली बसा नकाशी आणू बसा. ए दगडूशेठ आत्ता एक गाव गेलं त्याच्यावर पण माझ्यापाशी एक उपाय आहे की. कसला उपाय? कसला उपाय? इलेक्शनचा उपाय. इलेक्शन? ए रामा आला का सरपंच 4च महिने झाले तिथे तू कसला तर इलेक्शन लावतोस? हे ती इलेक्शन नव्हे दुसरं इलेक्शन आहे सांगतो की. मग असं मग लाव. तर इलेक्शन असणार उभी बाटली आडवी बाटलीचं आणि त्यात सगळ्या गावकऱ्यांनी मतं द्यायची. 2च चिन्ह उभी बाटली आणि आडवी बाटली. आणि त्यानं काय होईल? जर का बाटली आडवी झाली तर दारूचा धंदा कायमचा बंद करायचा आणि जर बाटली उभी राहिली तर दारूचा धंदा कायम चालू ठेवायचा. हाय का मान्य तुम्हाला? मला मान्य आहे. कधी घ्यायचं इलेक्शन? पुढच्याच आठवड्यात. लांब कशाला पाहिजे? चालतंय की डेऱ्यांना चला. प्रिया चल. जिरली तर दगडायची. ए सुक्या तुला एक बोलू नकोस काय सांगते तुला. का कुठं काय म्हणली मी तेव्हा? आमचं चाललंय तुझा काय संबंध आहे? मी काय तुला कुठं म्हणलंय मी याला बोलायला लागले? तुला बघूनच घेत तू. आता त्या डोकंच वाऱ्या गेलं त्यामुळे आता होते दारूपती बरं झालं आहे. गावाची पिढा जाते ना तिकडची.
तशी नामा तुझ्या लईच लागत नाही रे गाईस. होय ना मग वेळाची कार्यक्रम मिटिंग घेऊन लावलाच लागा. हा सरपंच तुम्ही आणि झक मारले आम्ही. नामा तू आहेस म्हणून मी आहे. होय का हा? हा यांच्याच्यानं काय म्हणणार नाही. माझा नाम्या बघितलं काय कसं डेअरिंग बाजायते. नाम्या म्हणतात त्याला. माझा दोस्त आहे दोस्त कसं टंग 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 बोलत होता. ए टांग टांग हा तेव्हा असताना काय तोंड शिवलं ते तुझं हा नसताना बरं चुरू चुरू बोलत होतास आणि आल्यावर काय झालं शेपट गाठलं रे. एकाच्या बी तोंडात ना आवाज नाही. सगळी चिडी चुप. ए गंगे बोलत तू की अरे लई बोललास. तू लई बोललास तुझीच फाटली होती हातभर लागलाय सांगायला. बर इलेक्शन घेतले आपण उभी बाटली आडवी बाटली प्रचार करायचा आहे आपल्या पैसे नुसतं 8 दिवस आहे ती. हा नाहीतर पुन्हा काहीतरी जग मारतील. जर बाटली जर आडवी जर नाही झाली नाही तुम्हाला सगळ्यांनी आडवू करतो तो. बाटल्या आडवी नव्हे पूर्ण टाकणार आम्ही. काय रे बघू की चला चला लागू का मला. चला इथं काय घे आईला नुसतं बोलते ती. दगडूशेठ आलं वाटतं. नमस्कार. हा बोला बोला. हा कुठाईस? हाय घरात होतो तुमची गाडी बघल्यावर आत्ता आलो हात पुसत पुसत अरे झालं. गावात काय चाललंय इलेक्शन लागलंय आणि तुझं काय चाललंय रे? बर बर हा बघ आता एक काम करायचं. हे घे घरचे 300 रुपये याचं मसाल्याला हा आणि बाईकडे जायचं आणि घरटे 1-1 किलो चिकन द्यायचं. ठीक आहे आणि बाटली आपली उभीच राहिली पाहिजे. हा हा बाटली जर आरवी झाली तर तुला आडवा करेन. ध्यानात ठेव. बर बर शेट शेट दगडूशेठ कामाला लागायचं हा हा डोळ्यात तेल घालून. बर बर दगडूशेठ एवढा तुम्ही माझ्यावर विश्वास टाकलाय. मला पैसे दिले तर घरटी 1 किलो मटन हा. आणि 300 रुपये मसाला देतो. हा चल. दगडूशेठनं आपल्याला पैसे दिले नाही ती उद्याच्याला मत आहे. आपली पार्टी दगडूशेठची पार्टी आली पाहिजे निवडून. अधिक नमस्कार 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 नमस्कार. हो उद्याच्याला आहे निवडणूक तर उभ्या बाटलीला मतदान करायचं आणि शेजानाचा मसाला आणि आदरच्या दुकानात जाऊन शनाक नाही 1 किलो मटणाची ऑर्डर आहे. किती रुपये येते? हे 300 रुपये येतं. आदर दुकानात जाऊन शना 1 किलो मटण आणायचं उभ्या बाटल्याला मतदान करायचं. दगडूशेठची पार्टी निवडून आली पाहिजे. धीरांना आता तेवढं काय तेवढं द्या की आम्हाला. आणलं माझ्यासाठी. हा तू जाऊन शना आजच्या दुकानात जाऊन शना 1 किलो मटण घेऊन ये आणि उभी मतदानाला गेल्यानंतर उभ्या बाटलीला मतदान करायचं आडव्या बाटलीला मतदान करायचं नाही. येऊ का? हा नमस्कार. भाभी राम राम. हो का हे 300 रुपये घ्या आणि उभ्या बाटलीला मतदान करा आणि याचा मसाला ना आणि आजूबाजूच्या दुकानात जाऊन शनाक नाही 1 किलो मटणाची ऑर्डर तुमच्या नावची आहे. तिथून जाऊन 1 किलो मटण आणा आणि उद्याच्याला मतदानाला गेल्यानंतर उभ्या बाटलीला मतदान करायचं. दगडूशेठचं पॅनेल निवडून आणायचं. ही माझ्यासाठी मटण आहे भाभी. नाही नाही तुमचं ऑर्डर दुकानात आहे. येऊ का? येणार ठेवा. हा उभ्या बाटलीला मतदान करा बरं का भाभी. कुणाच काय कुणा काच्या बात उभ्या बाटलीला मतदान करा. हा शांताबाई नमस्कार. हो का 1 2 आणि हे 3 हे 300 रुपयाचा मसाला आणायचा आणि सकाळपारी मतदानाला जाणार. उद्याच्याला काय करायचं उभ्या बाटलीला मतदान करायचं आडव्या बाटलीला मतदान करायचं नाही आणि आजूबाजूच्या दुकानात जाऊन शना 1 किलो मटण जाऊन तुम्ही घेऊन यायचं. हा राहिलं का ध्यानात? येऊ का? हा ठीक आहे. आता काय गावात सगळं घर सगळं टिपलंय. या घर सोडलं नाही आणि दगडूशेठनं भरपूर पैसा अगदी दिलेला आहे. पैसा काय कमी दिला नाही. 2 केस भरून नाही तर
आणि आता राहिलेले पैसे जे आपण चैनी करायची. दगडूशेठला आता ही 300 रुपये माघार द्याच नाही ती, आपणच चैनी करायची. भरपूर पैसा जवळ आहे. चला दगड्याला सुट्टी नाही द्यायचीच नाही. मायला मायला लय मस्त याला लय मस्त आहे, आता काय करायचं. ढेऱ्यात तर फुगाच फोडतो मायला. नव्हे सरपंच काम व्यवस्थित झालंय का? अरे नामा तुझा माझ्या विश्वास नाही होईल का? माझा कुणाच विश्वास नाही आता. असं म्हणू नका का तुझ्यासाठी नामा मी गावातलं घर ना घर टिपलंय माहितीये का सरपंच असून. आणि ते सुक्या कुठं आहे? असं केला तूच काहीतरी सांगितलं की आणायला गेला की तो. आईला बेन कामा टायमाला गायब असते. आता माणसं यायला सुरुवात होईल, मतदानाला सुरुवात होईल. होय इथं आपल्याला थांबलं पाहिजे नाही दगड्या. कोणाला तरी बंदूक दावून पुन्हा दुसरंच काहीतरी करत बसायचं. होईल का ती आहे का पण ना? कराय बाबा. बंदी लय नेट धरलंय त्यानं. ज्याला ए. त्याला लावतो या. तुम्ही बिहालाय बिलाय का? ए ना मार तू असल्यावर मी भीतोय तवा. हा. आहे की चांगला आहे मी भेद नसतो. मतदान जर उलट केलं का नाही मग सांगतो काय. ए ना मतदान उलट करतोय का तसा आहे तवा. गंगीला लावून दिल्या म्हटलं बायका घेऊन ये गोळा करून नाही, पटापटा गंगीला- मतदान करून आपलं विषय संपून टाकाय. सुक्या कुठं आहे? येईल की आता तूच काहीतरी याला सांगितलं आणायला ते गेला. आला सुक्या आला. आला आला की लवकर यायला येत नाही बे. आलो की बाबा तूच काम सांगितलेलं. तुम्हाला काय एखादं काम सांगावून तुम्ही करावं. यायला लागा काय लागा ना आम्ही लागा विश्वास नाही येऊ लागा. काम करूनच आलोय की. बर प्रचार चांगला केलाय ना? हो मग प्रचार केलाय की. घर ना घर टिपलं या. ते उडशेट कधी आलं रे? ए येऊ दे यायला ते काय करतोय. परत काहीतरी माणसांनी धमकवल बंदूक बिंदूक दावायचा म्हणून मी आधीच येऊन उभा राहिलोय. त्याला धावतो की बंदूक लावतो या. हो का तिकडं का उभा राहिलास तू? अरे ती माहित नाही बाबा ती बंदूक दाखवते. तुमच्या लागा दमच नाही लागा तुमच्यात लागा. घोळ काय झाला बी लाग नाही सुक्या आणि सरपंच. हे घोळ काय होत नाही. हा. घर ना घर टिपलं या. बघतो की आता संध्याकाळीच निकाल आहे. ती टेन्शन घेऊ नकोस. आणि हाय बायका माणसं कुठे आहेत लागा अजून? तुम्ही सगळा प्रचार सगळा केलाय का? आली की काय? अरे गंगी सगळी गँगच घेऊन आल्या. गंगे बर आपल्याला गावात दारूबंदी करायची आहे. घरात असू दे नाही आज जाऊन करशील उलट घर जाळशील आमचं काय. हा एक गंगे व्यवस्थित मतदान करून घे. हा बर का. आणि उभ्या पाटलीला मतदान आडव्या पाटलीला मतदान करा असं म्हणायचं आहे मला. आडव्या मस्तीला आलाय रे. ए सोबे सांगितलं लक्षात आहे ना. हा हा म्हातार म्हातार चाललंय ते. अय बापू सांगितलं लक्षात आहे ना कशाला मतदान करायचंय. हा दगड्यात जिरवायचे हे मायला मला सोडत नसतो. आयला दगड्याची पोरगी कशी काय आपल्या बाजूला मतदान करायला आली मला विशेष वाटतंय. आयला गंगेत चॅप्टर आहे बरं. हा मग काय विषयच नाही. सगळ्यांनी आधार कार्ड आणले नाही का? एक एक जण आधार कार्ड आपापल्या हात या. ए तू काय एवढा चेक काढाय? दगडूची पोरगी आली रे म्हणून चॅक चेक काय का? कोण ती पिरडी? काय उलट होती रे. तुम्हाला सोडत नाही तुम्हाला दोघांनी. तुमची तोंड मला आज काहीतरी वेगळंच सांगते. ना काम केलंय आम्ही सगळ्या गावात काम केलंय जाऊन. बघतो आता कळेल की संध्याकाळी निकाल आहे लगेच 10 मिनिटात. सगळी चालली त्या हवाला. जाऊ दे. गंगा कोण आहे? ठीक आहे. ठीक आहे. जोरदार मतदान चालायला का दगड्यात सुट्टी नाही आज. चला या मतदानावर.
प्रिया कोण आहे? ठीक आहे ठीक आहे. पोरगीला का आपल्या बाजून आल्या मग काय मला विचारू खरं कुणाला मतदान केले विचार ती यायलाच लागली. ए प्रिया इकडे घे. काय लागतं? नवं, तू मतदान कोणाला केलंयस? मी तुमच्याच बाजून आहे. आयला मानलं बाई तुला धन्य आहेस तू. बाप लय कोडो आहे पोरगी बाकी एक नंबर आहे. हे पोरगी फुलासारखे आहे बाबा. पोरगीनं दिलंय मतदान आपल्याला. तुझा आभारी आहे. बरं झालं चांगल्या बाजूला उभं राहिलेस तू. इथंच उभं राहता ते माझी गंजी आली माझी मदत करून. काय सरपंच? का अजिबात तोंड केली कुठं काय ना आम्ही सगळ्या बायकांनी सांगितलं आडव्या बाटलीलाच मतदान करायचं. काही टेन्शनच घेऊ नये. दोघांनी तर सगळं गाव सगळं चळलंय. हा लय भारी. हा मग वाईट मेहनत केली. घरना घर जाऊन टिपलंय सुक्यानं मी. होय ना. मग काही तर गोळ होऊ दे मग सांगते एकेकाला. सांग. अगं काय होत नसतोय आहे ना नाम्या. कायच होत नसतोय. आता आडवी बाटलीच येणार निवडून. नाही येऊ दे तुमच्या दोघांची घरच जाळतो. घर जायला काय जातं नाम्या. हा बर सरपंच आता जावा देऊन या मत. जाऊ म्हण तू. ए तू आधी जा सरपंचाला असं देत जा तू. तू आधी मतदान करून ये जा. जा जा ये सुक्या तू जा. एक एकट्यानं जायचं परत मी जा तुझा. हा बर बर जा 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 जा. आज असं का वागतंय? काय माहित ना मला. काय मला कळलं लागा. सुदेव कोण आहे? चला अहो विचार काय करताय? भोका लवकर पाठीमागे लाईन लागली आहे. जावा मतदान करून या. जा म्हण तू. जावा मतदान करून येऊ. व्यवस्थित करायचं आणि ए करणार की मी आडव्या वाटलेला. हा बघतोच. गावाचा सरपंच आहे मी अधिकारी. ठीक आहे मग आधार कार्ड दाखवा. ती काय आधार कार्ड? माझं नाव घ्यायचं पहिल्यांदा मतदान. तसं नाही सगळ्या लाईनीच घेणार. बरोबर आहे. हा ठीक आहे. हनुमत जगदाळे कोण आहे? आम्हीच आहे सरपंच. ठीक आहे ठीक आहे. चला चला बोल. नाम्या जाऊन इथं थांबा माणसं आली म्हणजे सांगा. हा, होय, होय. सरपंच कुठं आहे? ए सरपंच या इकडे. ये तू जाऊन ये करून जा जा जा. इथं काहीच चाललंय मला कळलं तुमचं अजून सुद्धा. हा नामदेव कोण आहे? मी जाईल. फोटो नाही वाटत नाही. माझंच आहे असं लागा आमचं आम्ही एवढं देखणं आहे. ठीक आहे काय करायचं? ठीक आहे हा, ठीक सरकारची सुट्टी आहे. आहे. चला. बाबा मतदान करून केलं ना. मग सुट्टी नाही. ए, दगड्या कुठे गेलं? त्या ढेऱ्याला धावतो बघ. ढेऱ्या लय त्याला बोलते लय रे. मस्ती आल्या. लय बोलते ती ढेऱ्या. त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे चहापेक्षा किटलीच गरम आहे याच्या मायला. तसंच झालंय लागा तर काय. त्याला धावतो की तिथं ढेऱ्याचं ढेर पोट्यात ढेरीच फोड अर्जाला त्याला दमत देतो या. जिरवतो की चांगलीच. चांगलीच जिरू त्याची.
चला सुरळीत मतदान चालू आहे. दगडूशेठ नाम्याचा चमचा कन्नाड्या या लागलाय त्यो. काय नामदेव म्हणतो आडव्या बाटलीला मतदान करायचे. आता करते बघा आडव्या बाटलीला मतदान. दगडूशेठला करते बघा आडवाचा. हा नामदेवा. ए कांगड्या अयो कुठं चाललास इकडं? मतदान करायला. आणि तुझा काय संबंध आहे इकडं? माझ्या या गावचे माझ्याकडे कार्ड आहे. मी या गावचा रहिवासी आहे. ओळखपत्र आहे माझे. मतदान कोणाला करणार आहे? अयो ते आठव ते पिटतं बघा माझ्या धोतर. ए कांगड्या आठव कोणाला करणार? नाही मी नाही करत मतदान. जातो मी. नाही नाही नाही. ए कांगड्या इकडे कोणाला मतदान करणार आहे? हो तुम्हालाच करणार मतदान. पण उभ्या वाटलेला का आडव्या? उभ्या बाटलीला मतदान करणार. मला काय मरायचं आहे काय तुमच्या बरोबर पंगा लिहू ना. मला बंदूक दाखवते काय? हा हे कानाड्यांना बंदूक दाखवते. हे नामदेवा करते बघा त्याची बाटली अडव्याची करते बघा. मला बंदूक दाखवते कानाडी अण्णाला. कानाडी अण्णा भेट नसतो बघा कुणाला. आतापर्यंत कुणाला गेलो नाही. ते उगी राहिलो का मी गाव सोडून. ओ चला लवकर या. इथंच आम्हाला जायचं आहे का नाही? या लवकर लवकर चला. चरणा बघाय इथलं दिसत नाही तुम्ही राहिले येते म्हणून. आणि मग गावात चालते काय तुमचं? चालते की. ठीक आहे ठीक आहे तुमचं कार्ड लोगो बोट द्या. ठीक आहे चला. नामदेवा कुठून आलो बघा आता मतदान तेच तर म्हणतो बघा ते आता त्या करतो बघा दगड्याचे गंमत आहे. तेच ते म्हणतो बघा मी. आणि आता करून आलो बघा ते बाटली आडवी तेच म्हणतो बघा मी. आता उभा राहा सगळ्यांनी. या इकडे आधार कार्ड तुमचं. लघु कोण आहे? ठीक आहे. अरे अडचण वाढीस लोक काय बरोबर दिसत नाही. चला ओळखा ओळखा. चला घ्यायचं आधार कार्ड घ्या. हा हे घ्या आधार कार्ड. त्याचा आम्ही करायला हा डेअरी कोण आहे? डेऱ्यांना ढेरपोटे. ठीक आहे. हात नाही बोट दाखवा. ठीक आहे चला. जरा एक तुमच्या बरोबर. येते की नाही? हे नामदेवा काळजी करू नको रे. निकाल आपल्याला बाजून लागते बघा. हे होईल होणारच आणि काय वाईट झालंय मतदान. नको नको बघा तो. आलं आलं आलं. हे पहा अडचणवाडी ग्रामस्थांच्या पुढे मी आपल्या दारूबंदीच्या संदर्भातला झालेला निकाल घोषित करण्यासाठी तो उभा आहे. हे नामदेवा घेऊ नको रे टेन्शन. आपण जिंकतो बघा. मतदान वाईट झालंय का? टेन्शन घेतो तो बघ. तर अडचणवाडीचं एकूण या वाडीचं मतदान आहे 400 आणि त्यापैकी एकूण आता मतदान झालेलं आहे सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने 300. तर आता त्यापैकी उभ्या बाटलीला 295 मतं पडलेली आहेत आणि आडव्या बाटलीला 5च मतं पडली आहेत. त्यामुळं
दगडूशेठ यांचं पॅनेल विजयी झालेलं आहे असं मी घोषित करीत आहे. नामदेवा हे असं झालंय रे. काय माहित आता. नाम्या कसं आहे दगडूशेठ? नाद नाही करायचा. आणलंय ना पॅनेल. कसं आहे? माझी बाटली हळवी करतो काय रे तू? हा टाकी रे माझा वाघ. कसा आहे वाघ माझा? दगडूशेठ चल नाद करा ना दगडूशेठचा. चल. कानडी कसं आहे? नामदेवा असं कसं झालं म्हणतो मी रे. काय आता बोलायचं. अरे ठीक आहे ते गावाने केलं तर ठीक आहे रे, पण तुझे जीवलग दोस्त ते सरपंच सुक्या त्यानं पण तुझ्या विरोधात जावं मला नाही बरं वाटलं बघ. आता काय करायचं अण्णा, सगळं गावच उलट गेलं. ह्या दोघांच्या मतानं आता असा काय फरक पडणार होता? ते बी बरोबर आहे म्हणतो मी. अवघड झालंय सगळं. ते रडतं बघ गंगी. कशाला रडत्या? हे गंगी काय झालंय? अरे वाईट वाटतं रे तिला. आता काय करायचं सांगा. एवढं तू गावासाठी करतो म्हणलं तिला वाईट नाही वाटणार. रडू नकोस गंगे. रडून काय होणार आहे? जा की जा, अजून त्या गावाच्या दाड्या करत जा. तुला त्या गावासमोर काय दिसतच नाही. एवढं गावासाठी करतोस तर त्यांनी काय केलंस बघितलंस? एवढं तू गावासाठी करतो म्हणलं तिला वाईट नाही वाटणार. रडू नकोस गंगे. रडून काय होणार आहे? नाही नाम्या, आजची हार मला नाही बसलेली तुझी. मला नाही बघवत रे तुझ्याकडे. असू दे, चल त्या दगड्याच्या दुसऱ्या मार्गांची रू आपण. त्याला काय होतंय? चल.